नमस्कार मित्रांनो. एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी माणसाच्या आयुष्याला खूप भयंकर वळण लागू शकतं आणि त्याला आयुष्यात त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. कोकणात राहणाऱ्या सुजाताच्या आयुष्यात सुद्धा असंच काहीसं घडलं. तिच्या आयुष्यात असं काय भयंकर घडलं बघूयात. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे कोकणातील सुजाताच्या आयुष्यातील एक भयंकर प्रसंग. कथेचे मूळ नाव आहे नंदाचा चुडा. कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे. ही कथा सुजाता स्वतः सांगत आहे असे समजावे. कथेला आता सुरुवात करू. माझं नाव सुजाता. आज खूप वर्षांनी मला माझ्या आयुष्यात घडलेली एक भयंकर कहाणी आठवली आणि भीती वाटून अंगावर काटा आला. आणि हीच कहाणी मी आज तुमच्या समोर ठेवत आहे. ही त्यावेळेची कहाणी आहे जेव्हा मी, माझा नवरा रवी आणि माझ्या सासूबाई मनीषा आम्ही तिघेही रवीच्या वडिलोपार्जित असलेल्या एका वाड्यात राहत होतो. मात्र आता तिथे मी आणि माझा नवरा रवी राहत नाही. तिथे फक्त माझ्या सासूबाई मनीषाच राहतात. एका कारणामुळे मला तो वाडा सोडावा लागला, कायमचाच. आणि ज्या कारणामुळे मला तो वाडा सोडावा लागला ते कारण फार भयंकर होतं. इतकं भयंकर की अजून सुद्धा मी त्या वाड्यात जात नाही, किंवा असं म्हणू शकता की जाऊ शकत नाही. माझ्या लग्नाला जेमतेम 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालं नव्हतं. आम्ही कोकणातल्या रवीच्या वडिलोपार्जित अशा एका मोठ्या वाड्यात राहत होतो. त्यावेळी वाड्यात आम्ही तिघेच राहायचो, मी, रवी आणि माझ्या सासूबाई मनीषा. मला चांगलं आठवतं, ती शुक्रवारची संध्याकाळ होती. सूर्य अस्ताला गेला होता आणि अंधारानं आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली होती. त्यातच गावातील वीज गेली होती. मी सोन्याच्या बांगड्या एका पितळाच्या डब्यामध्ये भरल्या, दुसऱ्या हातात मेणबत्ती घेतली आणि घराच्या वरच्या दिशेनं निघाले. काही अंतर चालून गेल्यानंतर जवळजवळ 15 पायऱ्यांचा एक लाकडी जिना होता. तो चढून मला 3ऱ्या मजल्यावर जायचं होतं. 3ऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या भागात एकच खोली होती आणि ती सवळ्याबाईची खोली होती. मी तो पितळाचा डबा त्या खोलीच्या बाहेर ठेवून दिला आणि एक क्षण सुद्धा तिथे न थांबता झरकन मागे वळाले आणि मागे न पाहता वेगाने लगेच परत खाली आले. आज आयुष्यात अशी वेळ आली होती की स्वतःकडचे सोने देऊन स्वतःचा जीव वाचवायला लागणार होता. कारण मी केलेली चूक सुद्धा तेवढीच भयंकर होती. मी जशी खाली आले तसे मी समोर पाहिलं तर माझ्या समोर माझ्या सासूबाई उभ्या होत्या. आता कदाचित काही त्रास होणार नाही, पण तरीही आत्ताच काही सांगता येणार नाही, मनीषा म्हणाल्या. पण सासूबाई, दरवाजा तर बंदच होता. कोणीही दरवाजा उघडला सुद्धा नाही आणि तो डबा सुद्धा पाहिला नाही, मी मनीषा यांना म्हणाले. काही वेळ थांब, आपल्याला वाट पाहावी लागेल. आत्ता काही वेळातच कळेल की त्या सोन्याच्या बांगड्या स्वीकारून सवळ्याबाई शांत होतात का नाही ते, मनीषा म्हणाल्या. सासूबाई, पण मला एक समजत नाही. नवऱ्याच्या मृत्यूनंतर एक विधवा बाई सर्व अलंकार, सौभाग्याचं लेणं ह्यांचा त्याग करते ना, मग त्या सवळ्याबाईंना ह्या गोष्टीची जाणीव नाहीये का, मनीषा ह्यांच्याकडे पाहत मी म्हणाले. सुजाता, मी तुला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तू मला दे. तुझ्या आयुष्यात तुझ्या आईवडिलांनी तीळ तीळ कमावून जमवलेलं जे काही सोने दागिने असतील, ते सगळे दागिने, सोनं त्यांनी तुझ्या लग्नामध्ये तुला दिलं. त्याची किंमत तुझ्या आयुष्यात काय आहे सांगशील, मनीषा यांनी मला विचारलं. अर्थातच ते मला माझ्या जीवापेक्षा प्रिय आहेत. कारण ते माझ्या आई वडिलांनी तीळ तीळ आणि कण कण जमवून मला घातलेले आहेत.
तो माझा माहेरचा सौभाग्य अलंकार आहे, मी उत्तर दिलं. बघ, तुझ्या तोंडातूनच उत्तर आलं की ते तुझ्यासाठी जीवापेक्षा प्रिय आहेत. किती प्रेम आहे तुझं तुझ्या आईवडिलांनी दिलेल्या दागिन्यांवरती. मग मला सांग की एखाद्या स्त्रीला जेव्हा वैधव्य प्राप्त होतं तरीही ती तिचे हक्काचे ते दागिने टाकून देईल का? मनीषा यांनी मला विचारलं. तेव्हा मी मान हलवत, मान खाली घालत नकारार्थी मान हलवली. तुला कळालं का तू कोणती चूक केली आहेस ते? मनीषा यांनी मला विचारलं. हो, मला कळालं आहे, मी उत्तर दिलं. एक लक्षात घे पोरी, जी गोष्ट आपली नाही ती आपली नाहीच, आणि जी गोष्ट आपली आहे फक्त तीच आपली आहे. आपण फक्त आपल्याच गोष्टींवर आपला अधिकार सांगावा. माझ्या वडिलांनी मला लहानपणी सांगितलं होतं. ते म्हणाले होते, मनीषा, एक गोष्ट कायम स्वरूपी लक्षात ठेव. जी गोष्ट तुझी आहे तीच तुझी आहे. मग एखादी गोष्ट तुला सापडली जरी तरी सुद्धा ती गोष्ट तुझी नाही. मग ते रस्त्यावर पडलेलं सोनं का असू देत, ते सुद्धा कधीच घ्यायचं नसतं, कारण ते मुळात आपलं नाही. कदाचित त्यामध्ये त्या स्त्रीचा किंवा पुरुषाचा तळतळाट असण्याची शक्यता असू शकते, आणि जर का ती वस्तू आपण उचलली तर तो आपल्या मागे लागण्याची शक्यता असते. अशी प्राप्त केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला आयुष्यभर समाधान अथवा सुख देत नाही. तेव्हापासून आजपर्यंत रस्त्यावर पडलेलं सापडलेलं सोनं नाणं काहीही असू देत, मी ते कधीच घेतलेलं नाही, आणि त्यामुळेच मी आजपर्यंत सुखी समाधानानं माझा संसार करत आले आहे. तुझ्या नवऱ्याला विचार, त्याला सुद्धा मी हेच शिकवलं आहे. तुझ्या बाबतीत जे काही घडत आहे ते तुझ्या हव्यासी वृत्तीमुळे घडत आहे. आज तुला हे सर्व काही त्यामुळे सहन करावं लागत आहे. मनीषा ह्यांनी मला समजावलं. त्यांची ती गोष्ट तर मला तंतोतंत पटली होती, पण आता उशीर झाला होता. कारण जे घडायला नको होतं ते घडलं होतं, आणि नको त्या ठिकाणी माझं मन जडलेलं होतं. पण सासूबाई, सवळ्याबाई ह्या जगामध्ये आता नाहीत. तुमच्या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे अस्तित्व तिसऱ्या मजल्यावर मृत्यू पश्चात सुद्धा आहे. त्यांचे अस्तित्व तुम्हाला घरातील प्रत्येकाला जाणवतं. मला सुद्धा खूप भयंकर अनुभव येत आहेत या घरात. मला खूप त्रास होत आहे या सगळ्याचा. माझं घरातील प्रत्येक पाऊल भीतीनं पडत आहे. मला एक कळत नाही, त्यांना आपण दया याचना करून क्षमा मागून जर सांगितलं की आता त्यांची गोष्ट आपल्याकडे नाहीये, आपल्याकडून ती हरवली गेली आहे, तर त्या ऐकून घेतील ना? मी कळवळून म्हणाले. सुजाता, एक लक्षात घे, त्या सवळ्याबाई म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून माझ्या नवऱ्याच्या थोरल्या भगिनी होत्या. म्हणजे त्या माझ्या नणंद होत्या. तुला त्यांचा स्वभाव त्या कशा होत्या ते माहीत नाही. मी माझ्या मुलाला सुद्धा हेच सांगते की तू पौर्णिमेच्या दिवशी त्या वरच्या खोलीजवळ जाऊन नमस्कार करत जा. शेवटी ती तुझी आत्या होती. आत्याच्या नशिबात जे होतं ते तिनं उपभोगलं आहे. तिला जो त्रास सहन करायचा होता तो तिनं केलेला आहे. तिच्या मृत्यूनंतर सुद्धा आपण ती जागा, ती खोली तिच्यासाठीच ठेवली आहे. तिथे नवीन काही करण्याचा अट्टाहास आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, म्हणूनच आपण वरती नवीन काही बांधत नाही. अजूनपर्यंत तर सगळं छान सुरू होतं, पण तू घरामध्ये आलीस आणि सगळं काही बिघडवून टाकलंस. तुला वाटतं की तुझ्या मर्जीनं सगळ्या गोष्टी व्हाव्यात, पण पोरी तसं नसतं. सुजाता, मुळात एक गोष्ट लक्षात घे, तुला येऊन अजून 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही. तुला आमच्या घराण्यातील काही गोष्टींची माहिती अजूनपर्यंत नाही, मनीषा म्हणाल्या. तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे सासूबाई, पण आता हे थांबायला हवं ना? जर हे आता नाही थांबलं तर मग मला लवकरच हे घर सोडून जावं लागेल. मी मनीषा यांच्या समोर हात जोडत म्हणाले. तुला वाटतं का तू हे घर सोडून गेल्यानंतर हे सर्व काही थांबेल? मनीषा म्हणाल्या. का थांबणार नाही? नक्कीच थांबेल ना.
मी असं ऐकलं आहे की आत्म्याचा वावर त्यांच्या हद्दीतच असतो आणि त्या सवळ्याबाईंची हद्द म्हणजे हा वाडाच आहे. मी जर इथून निघून गेले तर मी ह्या त्रासातून मुक्त होईन. मी उत्तर दिलं, हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. हे सर्व काही थांबेल, पण तू घर सोडल्यानं ते थांबणार नाही. तो त्रास तुझ्या मागे सुद्धा येऊ शकतो आणि तो येणारच. तुझा त्रास फक्त एकच गोष्ट केल्यावर थांबेल. तू घेतलेला त्यांचा तो अलंकार परत केल्यानंतरच तुझा त्रास थांबेल. आत्ता जरी तू तुझ्या जवळच्या सोन्याच्या बांगड्या त्या पितळ्याच्या डब्यात ठेवून त्यांना अर्पण केल्या असल्या तरी मला वाटत नाही सवळ्याबाईंना ते आवडलं असेल. जर त्यांना ते आवडलं असेल तर ते मान्य करतील. ते तुझ्यावरती दया दाखवतील. परंतु जर त्यांना ते मान्य नसेल तर मग सासूबाई बोलायच्या थांबल्या. तर मग काय? सासूबाई बोला ना, पुढे बोला, मी म्हणाले. सुजाता, मी काय बोलणार? जे काही होईल ते तुला प्रत्यक्षात समोर दिसेल, मनीषा म्हणाल्या. तेवढ्यात घराच्या वरच्या भागातून जोरात दरवाजा उघडलेला आवाज आला आणि तो आवाज वाड्यामध्ये सर्वत्र घुमला. तो इतका मोठ्यानं घुमला की आम्ही सर्व हादरून गेलो. त्या आवाजाच्या पाठोपाठ मी ठेवलेला पितळ्याचा तो बांगड्या घातलेला डबा त्या लाकडी जिन्यातून खालच्या दिशेने खळखळत वाजत येऊ लागला. डब्याच्या आतील सोन्याच्या बांगड्या सुद्धा चांगल्याच वाजत होत्या. त्या डब्याला जिन्याच्या पायऱ्यांवरून गडंगळत येताना मी पाहिलं असता माझ्या कपाळावरती घाम येऊ लागला. मी त्या डब्याकडे पाहत सासूबाईंना म्हणाले, सवळ्याबाईंना बांगड्या आवडल्या नाहीत वाटतं. खालच्या दिशेने आलेला डबा पाहून रवी त्या दिशेनं धावत गेला. अहो थांबा, मागे सारखा, मी रवीला म्हणाले. माझ्या आत्यानं लाथाडलेला दागिना आहे हा. मी तुला म्हणत होतो की तिच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नकोस, पण ते तुला पटलंच नाही. नंदा आत्या ही खूप दयाळू आणि प्रेमळ होती. तिनं तिचं सर्व आयुष्य आमच्या वाड्यामध्ये घालवलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिनं सती जाण्याचं टाळलं. तिनं स्वतःहून केशवपन करून सवळ्या स्त्रीप्रमाणे राहायचं ठरवलं. माझ्या आजोबांनी तिच्या लग्नामध्ये जे जे काही अलंकार केले होते ते सगळ्याच्या सगळे तिने सोबत आणले होते. तिच्या त्या सर्व अलंकारांना तिने एका लाल रंगाच्या मडक्यामध्ये व्यवस्थितरित्या ठेवलं होतं. आम्ही कधीही त्याची लालसा केली नाही. ज्या वेळेला घरावर कधी संकट आलं, ज्या वेळेला कधी आर्थिक चणचण यायची, त्या वेळेला ती एखादा मोती, अंगठी, अजून कुठला दागिना आवर्जून द्यायची. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईला तिने संसारामध्ये खूप मदत केली. अगदी माझं शिक्षण, लालन पालन, पोषण सगळं काही तिनं केलं. माझ्या नंदा आत्यानं मला कधीच काहीच कमी पडू दिलं नाही. पण सुजाता, तू तिच्या बरोबर खूप चुकीचं वागलीयस. मी घरी नाही म्हणताना आमच्या न कळत स्वतःच्या हव्यासापोटी तू ती गोष्ट खोलीतून बाहेर आणलीस. बरं, आणलीस तर आणलीस, पण ती परत व्यवस्थित ठेवायची सोडून त्यातील तिचा तो रत्नजडित चुडा तू हरवलास. आता मला नाही वाटत की हा आवाज कधी शांत होईल, रवी म्हणाला. तुम्ही सुद्धा माझी साथ सोडत आहात तर मान्य आहे, मी चुकीची गोष्ट केली. पण आता मी माझ्या सोन्याच्या बांगड्या दिल्यानंतर सुद्धा त्या शांत होत नाहीत. मग काय करायचं? मला वाटतं एखाद्या मांत्रिकाला बोलवून आणावं आणि त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून टाकावा आणि त्यांचं हे भयंकर आत्मारूपी अस्तित्वच संपवून टाकावं. नको आहे मला असलं काही. कसली हव्याशी बाई आहे. मृत्यूनंतर सुद्धा स्वतःच्या लाखेच्या चुड्यामध्ये तिचं मन गुंतून पडलंय. सैतान मेली. मला आणि माझ्या घरातील लोकांना छळायला निघाली आहे, मी रागानं बोलले. तेव्हा सासूबाईंनी समोर येऊन मला एक जोरात मुस्कडात मारली. तू कोणाला काय बोलतेस तुला कळतंय का? ती मृत असलेली स्त्री, जिच्यामुळे आम्ही आमचं आयुष्य चांगल्या रीतीनं जगू शकलो, तिच्या उपकाराखाली हे सर्व घर, हा वाडा, एवढंच नव्हे तर तू ज्याच्या बरोबर झोपतेस तो तुझा नवरा सुद्धा तिच्या उपकारांखाली दबलेला आहे, मनीषा रागाने म्हणाल्या.
मनीषा ह्यांचं वागणं पाहिल्यानंतर मला भयंकर राग आला होता. मला नाही ह्या घरात राहायचं. ह्या झपाटलेल्या घरामध्ये आहे तरी काय दुसरं? एक साधा लाखेचा चुडा मी माझ्या हातात घातला तर ज्या बाईला सौभाग्य नाही, ज्या बाईचं अस्तित्व नाही, ज्या विधवा स्त्रीला जिवंतपणाच नाही, तिने हा अकांड तांडव मांडून माझ्या या घरातल्या राहण्याच्या गोष्टीलाच आव्हान दिलं आहे. मी नाही राहणार या घरामध्ये. एक सवाष्ण स्त्री घरामध्ये आहे आणि तिला सुद्धा ती नीट राहू देत नाही. मी रागानं बोलले आणि मुख्य वाड्याच्या दरवाजाजवळ जाऊन मी पोहोचले. मी माझ्या खोलीतील वस्तूकडे बोट करून रवीला म्हणाले, मला ह्यातील एकही वस्तू नको आहे. हे सर्वच्या सर्व त्या तुमच्या नंदाबाईच्या खोलीच्या समोर टाकून द्या. जर तिची इच्छा पूर्ण झाली तर मग मला बोलवा, नाहीतर मी जाते आता घर सोडून. असे बोलून मी वाड्याचा दरवाजा उघडला आणि तिथून बाहेर पाऊल टाकलं. तेवढ्यात रवी बाहेर आला आणि माझ्या हाताला धरून मला म्हणाला, एवढ्या रात्री बाहेर पडू नकोस. तुला जायचं आहे ना? तुला राहायचं नाही ना या घरामध्ये? तर खुशाल तू उद्या सकाळी निघून जा. पण माझ्या आत्याबद्दल, जिला मी माझी दुसरी आई मानतो, तिच्याबद्दल असं काही बोलून जाऊ नकोस. तुमची आत्या जर तुमची दुसरी आई आहे तर मग तिला तुमच्या बायकोबद्दल काहीच वाटत नाही का? मी म्हणाले. तुला कळत कसं नाही ग सुजाता? किती हट्टाला पेटली आहेस तू. ती तिचं जे काही आहे आणि जे तू घेतलं आहेस ते ती परत मागत आहे. तू ते शोध. तुला कुठे ना कुठेतरी ती वस्तू सापडेल, रवी म्हणाला. अहो, तो चुडा कुठे म्हणून मी शोधू? मी तो घातला आणि कार्यक्रमाला गेले आणि त्याच रात्री मी परत येताना टांग्यामध्ये बसले असताना खाली पडले. तो कुठे तुटला, मोडला आणि पडला काहीच माहित नाही. मी मान्य करते, तो लाखेचा चुडा जरी असला तरी त्याच्यावरती छोटे छोटे पाचूचे रत्न होते. मी ते पाहिले होते. तो मौल्यवान होता हे सुद्धा मला माहीत आहे. पण आता मी कुठून देणार तो? अगदी जसाच्या तसा, त्याच्यापेक्षा कितीतरी मौल्यवान असणाऱ्या माझ्या सोन्याच्या बांगड्या मी त्यांना अर्पण केल्या, तरी सुद्धा त्या त्यांना नको आहेत. किती मोठ्याने आवाज करून घरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे त्यांनी. मला वाटतं की आपण दोघंही इथे राहायला नको. आईंना जर राहायचं असेल तर त्यांना खुशाल राहू देत, मी म्हणाले. आजची रात्र इथे राहा, उद्या बघू काय करायचं ते, रवी म्हणाला. इतक्यात सासूबाई दारामध्ये आल्या. घरातल्या सवाष्णाबाईनं, लक्ष्मीनं ह्या पद्धतीनं घर सोडून जाणं योग्य नव्हे. लक्षात घे, तिची वस्तू तिला शोधून द्यायलाच हवी. जर आपण ती शोधून दिली तरच ती शांत होईल. तू समजूतदारपणा दाखवून ही गोष्ट समजून घे, मनीषा म्हणाल्या. सासूबाई, अजून काय करायला हवं मी? सगळं सोनं नाणं जे काही हवं आहे ते सगळं मी द्यायला तयार आहे, तरी सुद्धा त्या शांत व्हायला तयार नाहीत. आता मी काय करू? माझा जीव देऊ का? मी चिडून म्हणाले. सुजाता, काहीही बोलू नकोस. आजची रात्र फक्त इथे थांब. आपण दोघेही उद्याच हे घर सोडून निघून जाऊ. आईला राहायचं असेल तर राहू दे इथे आणि तू शांत राहा, रवी म्हणाला. काही वेळ गेला. मी रवी सोबत तळमजल्यावरच्या माझ्या खोलीमध्ये जाऊन पलंगावरती बसले होते. रात्रीचा 1:30 वाजून गेला होता. रवी माझ्या जवळ आला आणि माझी समजूत घालत मला म्हणाला, सुजाता, आजची रात्र संपल्यानंतर उद्या आपण काही ना काहीतरी उपाय करू. तेवढ्यात अचानक बाहेरून खोलीचा दरवाजा जोर जोरात वाजवण्याचा आवाज आमच्या कानी पडला. बाप रे, हा तर वरच्या 3ऱ्या मजल्यावरचा दरवाजा वाजत आहे. मला वाटतं त्या बाहेर आल्या का काय, मी घाबरून म्हणाले. तेवढ्यात मनीषा आमच्या दारावरती थाप मारू लागल्या आणि ओरडू लागल्या, उघड, दरवाजा उघड, सुजाता, दरवाजा उघड. पोरी, तुला आत्ताच्या आत्ता वाडा खाली करून जावं लागेल. बघ, सवळ्याबाई चिडलेल्या दिसत आहेत. पोरी, चल चल, बाहेर चल. आपली खूप मोठी चूक झाली. तिची वस्तू तिला 24 तासांच्या आत परत करून द्यायला हवी होती. मी तुला सांगितलं होतं, तरी पण तू शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीस. मला वाटतं आता ह्या वाड्यात राहणं खूप अवघड आहे. दरवाजाबाहेर सासूबाई हाका मारत आहेत म्हटल्यानंतर मी दरवाजा उघडला आणि पाहिलं
तर त्यांच्या हातामध्ये एक मोठा थाळा घेऊन त्या उभ्या होत्या. त्या आतमध्ये आल्या. त्या माझ्याकडे रागाने पाहत होत्या. मी तर जाणारच होते, निघाले सुद्धा होते, पण नवऱ्यानं थांबवलं म्हणून थांबले. आजची रात्र फक्त थांबणार आहे, उद्या मी निघून जाणारच आहे. आणि एवढ्या रागानं का पाहत आहात तुम्ही? मी चिडून म्हणाले. वरचा दरवाजा वाजत होता. नक्कीच काहीतरी विचित्र घडलं आहे असं वाटत होतं. तेव्हा रवी सुद्धा मनीषा ह्यांच्याकडे पाहत म्हणाला, अगं आई, काय झालं? तू असं का पाहत आहेस? एकही शब्द न बोलता मनीषा ह्यांनी हातामधला थाळा तसाच खाली टिपॉयवरती ठेवला आणि त्यांनी मागे सरकून मला 2 मुस्काडात मारल्या. त्या इतक्या जोरात मारल्या की माझ्या नाकातली नथ आतमध्ये नाकपुडीला टोचली आणि नाकातून रक्त वाहू लागलं. अचानक आईने अशा पद्धतीचा पवित्रा घेतल्यामुळे रवी सुद्धा आईकडे पाहत म्हणाला, अगं आई, काय करतेस तू? तिला मारून काही उपयोग आहे का? त्यावर मनीषा रवीकडे प्रेमानं पाहत म्हणाल्या, लेकरा, केवळ तुझ्यामुळे ही जिवंत आहे हे लक्षात ठेव. मनीषा ह्यांचा आवाज ऐकून आम्हाला धक्काच बसला. तो आवाज त्यांचा नव्हताच. त्यांचा आवाज खूपच वेगळा वाटत होता. सासूबाई, तुम्ही अशा का वागताय आणि असे का बोलताय? मी घाबरून विचारलं. मनीषा ह्यांचा आवाज एखाद्या वयोवृद्ध स्त्रीप्रमाणे येत होता. माझ्याकडे रागीट नजरेने त्या पाहत होत्या. मला हे माहीत होतं की सासूबाई अशा पद्धतीने माझ्याशी कधीच वागू शकत नाहीत. पण अचानक माझ्या नरड्याला घट्ट दाबून धरत त्यांनी मला भिंतीला टेकवलं आणि वरच्या दिशेनं मला उचलून धरलं. ते दृश्य पाहून रवी सुद्धा प्रचंड घाबरला. आईला असं अचानक काय झालं असं त्याला सुद्धा वाटलं. आई, सोड सोड तिला, सोड, असं म्हणून तो ओरडत होता. तेव्हा त्याच्याकडे आपली मान वाकडी करून पाहत मनीषा म्हणाल्या, लेकरा, तुझी आई नाही रे, मी नंदा आत्या आहे. तुझ्या बायकोनं माझी सौभाग्य अलंकाराची वस्तू म्हणजेच तो चुडा तुमच्या न कळत माझ्या इथून उचलला आणि तो चुडा हरवलेला नाही. तो बाहेर नेऊन विकला आहे हिनं. तो तुझ्या बायकोनं विकला आहे. विचार तिला तू, तिनं माझ्या रत्नजडीत चुड्याचं काय केलं ते. मनीषा म्हणजेच त्यांच्यात असलेला नंदाबाईंचा आत्मा बोलत होता. सुजाता, काय केलंयस तू? खरं सांग, काय केलंयस ते? आत्या म्हणते त्या पद्धतीने तो चुडा तू विकलायस का? रवीने मला विचारलं. मला काहीच बोलता येत नव्हतं. मी चांगलीच घाबरले होते. सोडा मला, खाली उतरवा, असं म्हणून मी विनवणी करत होते. तसे त्यांनी मला अलगद खाली उतरवलं आणि मला 2-3 चांगल्या जोरात मुस्काडात मारल्या. माझ्या सासूबाईंच्या शरीरामध्ये प्रवेशित असलेल्या नंदा आत्या यांनी मला पुन्हा एकदा जाब विचारला. बोल, खरं बोल. त्या लाल रंगाच्या मडक्यात बांधून ठेवलेल्या माझ्या सौभाग्य अलंकाराला हात तूच लावलास ना? अगं, तो चुडा तू घातला होतास तेव्हा मला त्याचं काहीच वाटलं नव्हतं. पण तो तू विकलास. माझे 2 चुडे तू विकलेस. तुला माहित आहे का ते कोणी केले होते? तू तुझ्या सासूबाईला, तुझ्या नवऱ्याला उत्तर देताना म्हणालीस की विधवा झालेल्या बाईला सौभाग्याचं लेणं कशासाठी हवं आहे. मग मला सांग की तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी तुझ्यासाठी तुझ्या आईवडिलांनी केलेल्या आहेत त्या गोष्टीवरती दुसऱ्यानं जर कोणी अधिकार दाखवला तर तुला चालेल का? तुझ्या परवानगीशिवाय जर दुसऱ्या कोणी त्या गोष्टी घेतल्या आणि विकून टाकल्या तर ते तुला आवडेल का? मला काय बोलावं कळत नव्हतं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. मी माहेरच्या व्यक्तींना पैशाची मदत होईल म्हणून नंदाबाईंचा चुडा विकला होता आणि मी टांग्यातून पडले म्हणून तिथेच चुडा हरवला असं सांगून खोटं बोलले होते. आता माझं पितळ उघडं पडलं होतं. पण मला माहीत नव्हतं की नंदा आत्या ह्या पद्धतीने जागृत होतील आणि मला या भयंकर प्रकाराला सामोरं जावं लागेल. तुमची लेक समजून मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. तुमची मुलगी जर असती तर तुम्ही असंच केलं असतं का?
सोडा मला, सोडा, मी विनवण्या करत म्हणाले. किती नालायक बाई आहेस तू, तुला अक्कल आहे का? अगं, तो रत्नजडीत चुडा आत्याच्या नवऱ्यानं पहिल्या रात्री तिला आठवण म्हणून दिला होता. आपल्या नवऱ्याची आठवण म्हणून ती तो चुडा कोणालाही देत नव्हती. शेवटपर्यंत आठवण म्हणून तिने तो जपला होता. आणि तू तीच आठवण विकलीस? किती मोठं पाप केलं आहेस तू, रवी माझ्याकडे पाहत म्हणाला. झालं माझ्या हातून पाप, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, मी रवीकडे पाहत म्हणाले. नंदा आत्या अतिशय रागाने माझ्याकडे पाहत होती. तिच्या भेदक नजरेने जणू काही माझा ती जीव घेते का काय अशा पद्धतीने नंदा आत्या माझ्याकडे पाहत होती. माझ्या सासूच्या शरीरामध्ये असणारे तिचे ते रूप माझा थरकाप उडवत होतं. मी डाव्या बाजूला असलेल्या आरशामध्ये पाहिलं तेव्हा नंदा आत्यांचं खरं रूप मला त्या आरशात दिसलं. संपूर्ण लाल रंगाच्या सवळ्यामध्ये स्वतःच्या डोक्यावरती एकही केस नसलेली, संपूर्णतः टक्कल असलेली, जवळजवळ 70 ते 75 वर्षांची एक बाई माझ्याकडे बोट रोखून जाब विचारत होती. तिच्या डोळ्यातील राग मला कळत होता. ज्या व्यक्तीला तो चुडा मी विकला आहे त्या सोनाराकडून मी परत सोडवून आणते आणि तुमचा चुडा तुम्हाला परत देते. मला माफ करा, मला तुमच्या सोन्यामध्ये, नाण्यांमध्ये काहीच आनंद नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा, मी हात जोडून म्हणाले. रवी हात जोडून गुडघ्यावरती खालती बसला. माझी आई आहेस तू, आईपेक्षाही दुसरं मोठं कोणतं नातं असतं? आपल्या लेकराला माफ करणार नाहीस का? खरं तर माझ्याकडूनच चूक झाली. मी माझ्या बायकोला तुझ्या वरच्या खोलीबद्दल सर्व काही सांगायला हवं होतं. तुझं प्रेम माझ्यावर आहे म्हणूनच तू दर पौर्णिमेच्या दिवशी मला नमस्कार करायला बोलवतेस. माझ्याकडून चूक झाली, आत्या मला माफ कर, रवी म्हणाला. शेवटी आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळत ढाळत नंदा आत्या रवीकडे पाहत म्हणाली. उद्या रात्रीपर्यंत मला माझी वस्तू आणून द्यायला सांग, मी तिला काहीही करणार नाही. हो, जे काही तुझं आहे ते माझ्या बायकोला त्वरित तुझ्यापर्यंत आणून द्यायला सांगतो. तुझ्या खोलीच्या बाहेर मी स्वतः आणून ठेवतो. तू काही काळजी करू नकोस. तुझ्या नवऱ्याची आठवण तुला पुन्हा प्राप्त होईल, रवी म्हणाला. माझी चूक झाली, मी पुन्हा कधी अशी वागणार नाही. मी तुमची जिन्नस घेऊन विकली आणि तुमच्याबद्दल मी चुकीचं बोलले. मला माफ करा. मला माहीत नव्हतं की तुम्हाला तो चुडा तुमच्या नवऱ्यानं पहिल्या रात्री भेट म्हणून दिला आहे. माझ्या हव्याशी स्वभावामुळे ही चूक झाली. इथून पुढे मी कधीही अशी चूक करणार नाही. मला माफ करा, मी रवीकडे पाहत आणि आत्याकडे पाहत हात जोडून म्हणाले. मी त्यांच्यासमोर डोकं टेकवलं आणि अचानक माझ्या सासूबाई धाडकन खाली कोसळल्या. आई, आई, रवीने मनीषा यांना उचललं आणि पलंगावरती बसवलं. पण त्या मूर्छित अवस्थेत होत्या. आता मला काय करावं कळत नव्हतं. मी मनीषा यांना वारा घालत होते. दूर हो माझ्यापासून, केवळ तुझ्यामुळे आज मला हा दिवस पाहायला मिळाला, रवी मला म्हणाला. चुकले हो मी रडत म्हणाले. खोटारडी आहेस तू. घरच्या लोकांना जर एवढंच काही द्यायचं होतं तर स्वतःचा दागिना विकून द्यायचं होतं. माझ्या आत्याच्या दागिन्याला का हात लावलास? आता दिवस उजाडल्या उजाडल्या तुझे दागिने घेऊन जा आणि त्या सोनाराला दे आणि तो रत्नजडीत नंदा आत्याचा चुडा घेऊन परत ये. आज संध्याकाळपर्यंत तो चुडा तिच्या खोलीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तुला माहीत आहे ना, जर नाही ठेवला तर काय होईल ते, रवी म्हणाला. हो, मला माहीत आहे, पण आईंना उठवा ना, मी म्हणाले. तेव्हा तांब्यातलं पाणी सासूबाईंच्या तोंडावरती मी शिंपडलं. सासूबाई शुद्धीवर आल्या. त्याच वेळेला जिन्यामधून कोणीतरी वरती गेलं आहे असा आवाज आला. पावलांचा आवाज त्या लाकडी पायऱ्यांवरती चांगलाच वाजत होता. माझ्या मनामध्ये धडकी भरली होती. मी सासूबाईंना उठवलं आणि घडलेली हकीकत सांगितली. पोरी, हव्यास माणसाला कोणत्या थराला नेऊन सोडतो कळलं का, मनीषा म्हणाल्या. चल, दिवस उजाडल्या उजाडल्या आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल, रवी म्हणाला.
आम्ही दोघेही जण दिवस उजाडल्यानंतर त्या सोनाऱ्याच्या पिढीवरती गेलो. त्याला दिलेल्या त्या चुड्याबद्दल मी बोलू लागले. तो तर फार जुन्या काळातील दागिना होता. मी दुप्पट किमतीने शहरातल्या एका सोनाराला विकला. एकदा विकलेली जिन्नस मी परत कशी मागणार? तो सोनार म्हणाला. तेव्हा मी हात जोडून त्याच्याकडे दया याचना करू लागले. कोणता सोनार आहे हे तरी सांगा, मी त्याला म्हणाले. शेवटी त्या सोनाराने त्या दुसऱ्या सोनाराचा पत्ता दिला. मी आणि माझा नवरा दोघेही शहरामध्ये जाऊन पोचलो. त्या सोनाराकडे दिलेला तो चुडा ताब्यात घेतला आणि परत आलो. नाक घासून माफी माग आणि तो चुडा पुन्हा ठेवून ये, मनीषा मला म्हणाल्या. मी तो चुडा हातात घेतला. मी आणि रवी लाकडी जिन्यावरून वर जात होतो. इतक्यात अचानक एक भयंकर हास्य आमच्या कानी पडलं आणि ते संपूर्ण वाड्यात घुमलं. मी आणि रवी दोघे खूप घाबरलो होतो. बघ किती आनंद होत आहे तिला, रवी म्हणाला. मला त्यांचं ते विकट हास्य सहन होत नव्हतं. मी प्रचंड घाबरले होते. मी ते ताट दरवाजासमोर ठेवलं. दरवाजा बंद होता. आपण आता इथून परत जायचं का, मी रवीला म्हणाले. तेवढ्यात तो दरवाजा आतल्या बाजूनं वेगात उघडला. समोर बसलेली नंदा त्या माझ्याकडे पाहत होती. तिचं रूप अजूनच भयंकर पद्धतीनं मला दिसत होतं. स्वार्थी, हावरट मुलगी आहेस तू. तुझ्या बापानं तुला एवढं सोनं नाणं घातलं. तुझ्या नवऱ्याने एवढे दागिने केले तरी एका मृत असलेल्या बाईच्या चुड्यावरती तुझी नजर गेली. चोरटी आहेस तू, चोरटी, त्या ओरडल्या. मला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. मी नाक घासून त्यांच्या समोर माफी मागू लागले. अखेर रवीनं हात जोडल्यानंतर आत्या शांत झाल्या. तू जर ह्याची पत्नी नसतीस ना तर आज तुला जिवंत सोडलं नसतं, आत्या म्हणाल्या. मी प्रचंड घाबरलेले होते. मी चुकलं म्हणत वरच्या दिशेने पाहू लागले. रवी सुद्धा मान खाली घालून बसला होता. काही वेळ गेला आणि अचानक नंदा आत्या दिसेनाशा झाल्या. आम्ही दोघेही घाबरत तिथून उठलो आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर खालच्या दिशेने चालत निघालो. मनीषा खालीच उभ्या होत्या. त्यांनी माझी दृष्ट काढली आणि बाहेर तुकडा टाकला. पोरी, तू आता ह्या वाड्यात राहूच नकोस. तुझ्या राहण्याची ही जागा नाही. कारण तुला हा प्रसंग आणि हा चेहरा कायम स्वरूपी सतावणार, मनीषा म्हणाल्या. मी माझ्या सासूबाईंच्या बोलण्याला दुजोरा देत माझ्या नवऱ्यासह ते घर सोडून शहरामध्ये राहण्यासाठी आले. खरंच आयुष्यामध्ये हव्यास माणसाला कोणत्या थराला नेऊन पोचवू शकतो हे सांगता येत नाही. माझ्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे जी गोष्ट आपली नाही त्या गोष्टीवरती आपण कधीच हक्क गाजवायचा नसतो आणि जर ती आपली नसली तर ती कधीच घ्यायची नसते. जरी कोणी दिली तरी सुद्धा ती गोष्ट घ्यायची नसते. इथून पुढे असं कधीच करायचं नाही असं ठरवून माझं पुढचं आयुष्य मी काढू लागले. आजही मला नंदा आत्याचा तो चुडा, त्यांचा भयंकर चेहरा झोपेमध्ये दिसतो आणि माझी झोप उडवतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.